हॅलो राधे, आज आपण चॅप्टर बघणार आहोत हिस्ट्रीचा 14th अँड द लेसन नेम इज द फोर्ट इज कॅप्चर्ड बट द लॉयन इज डेड. तर राधे, हे आपल्याला माहीत आहे राधे की मिर्झा राजे जयसिंगानं पुरंदरचा तह घडवून आणला होता. शिवाजी महाराज त्यावेळेला बिकट परिस्थितीमध्ये अडकले होते, म्हणून शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करून मिर्झा राजे जयसिंग म्हणजेच मुघलांना आपले 23 किल्ले दिले होते. किती किल्ले दिले होते? 23. याच्यावर प्रश्न येणार आहे. मिर्झा राजे जयसिंग आणि म्हणजेच मुघलांनीच पाठवलं होतं ना मिर्झा राजे जयसिंगला की शिवाजी महाराजांना हरवून या म्हणून. तर शिवाजी महाराज चतुर होते, त्यांनी पूर्ण स्वराज्य देण्यापेक्षा त्याच्यासोबत तह केला आणि त्याला फक्त 23 गड किल्ले आपले दिले. आणि मग दिल्ली आग्र्याला गेले, आग्र्यावरून ते सुटले, तो तर इतिहास आहे. मग आल्यानंतर त्या 23 किल्ल्यापैकी एक किल्ला होता कोंढाणा, जो मुघलांच्या ताब्यात होता. तो त्यांच्या डोळ्यात खुपत होता, खूप महत्त्वाचा असा किल्ला होता. म्हणून शिवाजी महाराजांना जिजामाता म्हटल्या की हा एवढा महत्त्वाचा किल्ला मुघलांच्या हातात ठेवणं हा खूप धोकादायक आहे, म्हणून तो रिकॅप्चर केला पाहिजे. तर राधे, तर बघूया आपण की ह्या घटना कशा कशा घडल्या. ह्या चॅप्टरचा आपण अभ्यास 2 व्हिडिओजमध्ये करणार आहोत. हा पहिला व्हिडिओ आहे, दुसरा व्हिडिओ उद्या. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अवघड शब्द बघूया. तर जसं की आता मी चर्चा करत होतो की शिवाजी महाराजांनी आपले पुरंदरच्या तहामध्ये आपले 23 किल्ले मुघलांना सोपवले. तर राधे, सोपवण्यासाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे हँडेड ओव्हर. हा आपला पहिला शब्द आहे 14व्या चॅप्टरमधला. हँडेड ओव्हर म्हणजे काय? सोपवणे किंवा देऊन टाकणे, एखादी गोष्ट एखाद्याला देऊन टाकणे. आता बऱ्याचदा बघ राधे, आपण काय करतो, तुझी खेळणी जुनी झाली की आपण ते कोणाला तर देऊन टाकतो. तर फॉर एक्झाम्पल मी असं म्हणू शकतो, राधे मी तुला म्हणणार आहे आता, तुझी जुनी झालेली खेळणी सगळी अजयला देऊन टाक. तर मी काय म्हणेन, राधे हँड ओव्हर ऑल युअर ओल्ड टॉईज टू अजय. आणि पुस्तकात तर एक एक्झाम्पल आलंयच, शिवाजी महाराज हँडेड ओव्हर 23 फोर्ट्स टू मुघल्स. आणि त्या 23 किल्ल्यापैकीच एक किल्ला म्हणजे कोणता? कोंढाणा. तर आता मला जर म्हणायचं इंग्लिशमध्ये की त्या 23 किल्ल्यापैकीच एक किल्ला होता तो कोंढाणा, तर त्यावेळेला काय म्हणायचं? त्यापैकी एक, म्हणजे त्या 23 पैकी एक असं जेव्हा म्हणायचं आहे तेव्हा मी काय म्हणेन? वन ऑफ दीज, त्यापैकी एक. मग दुसरा शब्द काय आपला? वन ऑफ दीज, त्यापैकी एक. आणि चौथी ओळ आहे पुस्तकात, कोंढाणा वॉज वन ऑफ दीज 23 फोर्ट्स. त्या 23 पैकी हा एक किल्ला होता. मग जिजामातांनी काय म्हटले शिवाजी महाराजांना? शिवबा, इट इज नॉट सेफ टू लीव द स्ट्रॉंग कोंढाणा फोर्ट इन एनिमी हँड्स. आता इथे लीव आहे, LEAV, लीव म्हणजे सोडणे, LIVE लीव म्हणजे एखाद्या जागी राहणे. तर जिजामाता काय म्हणतात? शिवबा, हा एवढा स्ट्रॉंग फोर्ट मुघलांच्या म्हणजे शत्रूंच्या हातात सोडणे हे सेफ नाही, हे धोकादायक आहे आपल्या स्वराज्यासाठी. यू मस्ट रिकॅप्चर इट. ह्याच्यावर मी प्रश्न विचारला आहे तुला. जिजामातांनी शिवाजी महाराजांना काय म्हटले? तर हे म्हटले, शिवबा, इट इज नॉट सेफ टू लीव द स्ट्रॉंग कोंढाणा फोर्ट इन एनिमी हँड्स, यू मस्ट रिकॅप्चर इट. आता ह्या शब्दाकडे लक्ष दे. आपला तिसरा शब्द आहे रिकॅप्चर. कशाच्याही मागे जेव्हा री लागतं ना, ती घटना पुन्हा घडते. फॉर एक्झाम्पल, मी जर टेबलवर काही खेळण्या ठेवल्या अस्ताव्यस्त करून, तर मी तुला म्हणेन, राधे रिअरेंज ऑल युअर टॉईज. म्हणजे जी अरेंजमेंट आहे त्याला परत करणे, त्याला रिअरेंज. आता इथे शब्द काय आला आहे? रिकॅप्चर. म्हणजे शिवाजी महाराजांकडे तो किल्ला होता, आधी त्यांनी कॅप्चर केलेला होता, पण आत्ता त्यांच्याकडे तो नाही आहे, म्हणून त्यांना रिकॅप्चर करायचा आहे. पुन्हा तो किल्ला हस्तगत करायचा आहे, पुन्हा तो किल्ला काबीज करायचा आहे. कॅप्चर करणे म्हणजे काबीज करणे. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहा अगोदर किल्ल्याला काबीज केलेलंच होतं कोंढाणा, पण पुरंदरच्या तहात त्यांनी तो किल्ला दिला मुघलांना. मग आता तो किल्ला पुन्हा त्यांना काबीज करायचा आहे. पुन्हा काबीज करण्यासाठी आला आहे शब्द रिकॅप्चर.
आता बघ, आपण अजून एक महत्त्वाचा शब्द, आता हे सगळं तू अभ्यास करतोस पण 8 दिवसांनी विसरतोस, म्हणून 8 दिवसाच्या आत ह्याच्यावर काय केली पाहिजे? रिव्हिजन. विजन म्हणजे बघणे, रिव्हिजन म्हणजे पुन्हा बघणे, पुन्हा अभ्यास करणे. ज्याच्याही मागे री लागतो ती घटना पुन्हा करायची असते. तर सगळं राहते. रिकॅप्चर म्हणजे पुन्हा काबीज करणे. मग आता ज्या क्षणाला जिजामातांनी शिवबाला म्हणले की यू मस्ट रिकॅप्चर दॅट फोर्ट, शिवाजी महाराजांच्या सुद्धा मनामध्ये चलबिचल होती. त्यांच्या मनात सुद्धा हाच विचार होता की मी हा किल्ला पुन्हा काबीज केला पाहिजे. मग तोच विचार शिवाजी महाराजांच्या डोक्यात चालू होता. त्याच्यासाठी सुंदर शब्द आला आहे, थिंकिंग ऑन द सेम लाईन्स. म्हणजे त्यांचाही विचार तोच होता. माझ्या डोक्यात बऱ्याचदा विचार येतो बँकेतून येताना, राधेला आज पाणीपुरी खायला घेऊन जावं. आणि जर समजा मी घरी आल्या आल्या तू जर मला म्हणलास पप्पा पाणीपुरी खायला जाऊया, तर मी तुला काय म्हणेन, राधे इंडीड आय वॉज थिंकिंग ऑन द सेम लाईन्स. आता इथं महत्त्वाचा शब्द आला इंडीड. इंडीड म्हणजे हो निश्चितच, एखाद्या गोष्टीवर आपल्याला भर द्यायचा आहे, हो नक्की ती करायचीच आहे असं जेव्हा म्हणायचं असते तेव्हा आपण म्हणायचं इंडीड. मग तू घरी आल्याला म्हणला पप्पा पाणीपुरी खाऊया, मग मी काय म्हणेन तुला, राधे इंडीड आय वॉज थिंकिंग ऑन द सेम लाईन्स. मी पण असाच विचार करत होतो. मग पुढे बघ, इट वॉज लाईक ए थॉर्न इन देअर साईड. म्हणजे हा जो कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता, हा त्यांना काट्यासारखा, एखाद्याच्या हातामध्ये जेव्हा काटा टोचतो तर त्याला कसा त्रास होतो तसा त्यांना काट्यासारखा चुभत होता. त्यांना तो काट्यासारखा चुभत होता. तर काट्यासाठी शब्द काय इंग्रजीमध्ये? थॉर्न. 5वा शब्द आहे, लक्ष देऊन बघ, THORN. थॉर्न म्हणजे काटा. आतापर्यंत आपण 5 शब्द बघलेत राहते. पहिला हँडेड ओव्हर म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला सोपवणे. दुसरा म्हणजे वन ऑफ दीज, त्यापैकी एक. शिवाजी महाराज हँडेड ओव्हर 23 फोर्ट्स टू मुघल्स अँड कोंढाणा वॉज वन ऑफ दीज. आणि हा त्यांच्या डोळ्यामध्ये काट्यासारखा रुतत होता. आणि थॉर्न म्हणजे काटे. आणि तो किल्ला रिकॅप्चर करण्याचा विचार जिजाबाईंच्या मनात आला. इंडीड शिवाजी महाराज वॉज ऑल्सो थिंकिंग ऑन द सेम लाईन्स. मग आता पहिला प्रश्न की ही कामगिरी सोपवायची कुणावर? हू शुड बी एंट्रस्टेड विथ दिस टास्क. म्हणजे हे कार्य कोणाला सोपवलं पाहिजे. म्हणजे सोपवण्यासाठी आता 6वा शब्द आला, एंट्रस्ट. एंट्रस्ट म्हणजे सोपवणे, एखादे कार्य एखाद्याला सोपवणे, त्याच्यासाठी शब्द आहे एंट्रस्ट. मग शिवाजी महाराजांच्या मनात नाव कुणाचं आलं? त्यांचा कॉम्रेड म्हणजे साथीदार, मित्र तानाजी मालुसरे. तो राहत होता उमरठे गावात, महाड तालुक्यात, कोकणामध्ये. तर त्याचं गाव कोणतं आहे हे विचारलेलं आहे. तानाजी मालुसरेचं गाव कोणतं आहे? उमरठे. कोणतं गाव? उमरठे. आणि त्याचा तालुका कोणता होता? महाड. आणि ते कुठं होतं? कोकण भागामध्ये होतं. मग याच्यामध्ये आता तुला 7वा शब्द नवीन कळला आहे, कॉम्रेड. COMRAD. कॉम्रेड म्हणजे कोण? साथीदार. आता गुरु. गुरु इज युअर कॉम्रेड. आयुष इज युअर कॉम्रेड. त्याच्यानंतर तानाजी मालुसरेचं वर्णन आलं. तानाजी मालुसरे कोण होते? शिवाजी महाराजांचे साथीदार होते, कॉम्रेड होते. आणि ते कसे होते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ते खूप शूरवीर होते, ब्रेव होते, हुशार तर होतेच आणि ब्रेव पण होतेच. आणि त्यांना जर एखादं कार्य सोपवलं तर ते अतिशय तळमळीनं आणि मन लावून करायचे. जसं राधे तू AC बनवतो, बुर्ज खलिफा बनवतो, रेफ्रिजरेटर बनवतो, त्या भूकंपाचं मशीन बनवतो, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना तू कसं करतो? अतिशय तळमळीनं आणि मन लावून करतो. तर एखादी गोष्ट मन लावून करतात त्याच्यासाठी सुंदर वाक्य पुस्तकात आलेलं आहे, पुटिंग हार्ट अँड सोल इन ए वर्क. हार्ट म्हणजे हृदय, सोल म्हणजे आत्मा. सोल म्हणजे आत्मा. तर ह्या दोन्हीला म्हणजे हृदय आणि आत्मा म्हणजे अतिशय तल्लीन होऊन एखादं काम करणे. पुटिंग हार्ट अँड सोल इन ए वर्क. एखादी गोष्ट अतिशय तळमळीनं करणे. पुटिंग हार्ट अँड सोल इन ए वर्क. जेव्हाही
तानाजी मालुसरेला एखादं कार्य सोपवलं जायचं, तो अतिशय तळमळीनं ते कार्य करायचा. त्याचं वाक्य सुंदर मी वाचतो. ही वॉज एव्हर रेडी. एव्हर रेडी म्हणजे नेहमी सदैव तयार. शिवाजी महाराजांनी सांगितलं लगे, जसं मी राधेला म्हणतो, राधे आपल्याला लगेच अभ्यास करायचा आहे, तू कसा ताडकन उठून अभ्यासाला बसतो, तसंच शिवाजी महाराज he was ever ready to put his heart and soul into any work assigned to him by शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी सोपवलेल्या कार्यामध्ये जीव ओतून काम करण्यासाठी तो नेहमी सदैव तत्पर तयार असायचा. आणि तो शिवाजी महाराजांचा एक म्हणजे भक्त होता. तर त्याच्यासाठी तोही कसा भक्त, पॅशनेटली भक्त. म्हणजे शिवाजी महाराजांवर त्याची खूप खूप भक्ती होती, अतिशय उत्कट भक्ती. पॅशनेटली, ही वॉज पॅशनेटली डिवोटेड टू शिवाजी महाराज. पॅशनेटली म्हणजे उत्कटतेने. हिंदीमध्ये आपण एक गाणं ऐकलेलं आहे, राधे है जुनू साजीने में. तर जुनून म्हणजे काय, एकदम अशी पॅशनेट बाणिंग, जीवनामध्ये अतिशय उत्साह. आता राधे, तू जर कोणती ॲक्टिव्हिटी बनवतो तेव्हा तुझ्या मनामध्ये कसं असते, अतिशय उत्कट भावना. यू आर पॅशनेट अबाउट मेकिंग द थिंग्स. असे फ्रीज, रेफ्रिजरेटर, तुला ते काय आहे, पॅशन आहे, तुझं ते पॅशन आहे. पॅशन म्हणजे अशी गोष्टी करायला खूप आवडते आपल्याला. म्हणजे मला जर झोपू नको जरी म्हटलं झोप आल्यावर, ते कर, तर ते करायला आपल्याला आनंद होतो. अशी गोष्ट सगळं काही सोडून ती गोष्ट जेव्हा आपल्याला करावी वाटते, ती म्हणजे आपलं पॅशन. तर तानाजी मालुसरे वॉज पॅशनेटली डिवोटेड टू शिवाजी महाराज. डिवोटेड म्हणजे भक्त. 10वा शब्द आणि 9वा शब्द एकाच वाक्यात आहेत. तानाजी मालुसरे वॉज पॅशनेटली डिवोटेड टू शिवाजी महाराज. डिवोटेड म्हणजे भक्त. आजकाल बरेच जण म्हणतात मोदीजींच्या विरोधात कोणाला ऐकायला एक शब्दही आवडत नाही, तर त्यांना म्हणतात मोदी भक्त. म्हणजे ते काय, दे आर डिवोटेड टू मोदीजी. आणि मग त्याच वेळेला तानाजी मालुसरेच्या मुलाचं रायबाचं लग्न ठरलं होतं. 4 दिवसावर लग्न येऊन ठेपलं होतं. आणि तानाजी मालुसरे विचार करत होता की शेलार मामाला घेऊन शिवाजी महाराजांना आणि जिजाऊ मातांना आमंत्रण द्यायला जावं की रायबाच्या लग्नाला या. तर मग हेच विचार करत असताना त्यांनी जेव्हा आमंत्रण द्यायला गेले, तर इथे एक शब्द आला आहे. तानाजी मालुसरे सोबत कोणाला घेऊन गेले होते, शेलार मामाला. तर जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याच्या सोबत जातो, तर तेव्हा शब्द वापरायचा अकंपनी. काय वापरायचा, अकंपनी. तर ते वाक्य वाचून दाखवतो. तानाजी थॉट दॅट ही वुड गो अँड इन्व्हाइट शिवाजी महाराज अँड मासाहेब टू द वेडिंग. मग पुढचं वाक्य आलंय, अकंपनीड बाय शेलार मामा ही वेंट टू शिवाजी महाराज टू गिव्ह हिम अँड मासाहेब द पर्सनल इन्व्हिटेशन टू द वेडिंग. वैयक्तिकरित्या स्वयं जातीनं तो तिथं गेला शिवाजी महाराज आणि जिजामातांना लग्नासाठी आमंत्रण द्यायला. आणि ही वॉज अकंपनीड विथ शेलार मामा. ही वॉज अकंपनीड विथ शेलार मामा. त्याच्यानंतर जेव्हा ही गोष्ट तानाजी मालुसरेला कळली की शेलार मामा तुम्ही लग्न आवरून घ्या, शिवाजी महाराज म्हटले मी कोंढाण्याच्या मोहिमेवर जात आहे. ते ऐकल्या तानाजी मालुसरे काय म्हटला, मी काय जिवंत नाही का, मी आधी जाणार, आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. असं म्हणून ताडकन उठून तानाजी मालुसरे म्हणला ही कामगिरी तुम्ही मला सोपवली पाहिजे, ही कामगिरीवर जाण्याची मला तुम्ही अनुमती द्या. आता अनुमतीसाठी सुंदर शब्द आलाय, अलाव, ALLOW. तू कसं म्हणतो राधे, अलाव मी टू वॉच मोबाईल. तसं तानाजी मालुसरे म्हणला अलाव मी टू गो ऑन दिस कॅम्पेन. राधे, तू कधी कधी मला म्हणतो ना, आपण जेव्हा मोबाईलवर व्हिडिओ बघत असतो तेव्हा तू मला म्हणतो की राधे, मग काय म्हणतो, पप्पा माझी सिम्पल टेस्ट राहिली, अलाव मी टू स्टडी. मी म्हणतो नाही जाऊ दे, आपण एक मूवी बघूयाच. तर असं अलाव म्हणजे जेव्हा कुणाला आपल्याला अनुमती मागायची असते तेव्हा म्हणायचं अलाव. सुसाला तू म्हणतो, सुसा अलाव मी टू वॉच मोबाईल. आई अलाव मी टू स्टडी. असं अलाव मी म्हणजे अनुमती देणे. आणि तो पुढे काय म्हणला, अलाव मी टू गो ऑन दिस कॅम्पेन. आणि मला ह्या कॅम्पेनसाठी, या मोहिमेसाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. तर कोणालाच्याही आशीर्वादसाठी शब्द काय, ब्लेसिंग्स. पुढे वाक्य आलं आहे, गिव्ह मी युअर ब्लेसिंग्स. मला तुमचा आशीर्वाद द्या.
तर राधे आपण तानाजीज प्लॅनपर्यंत म्हणजे हे 5 पॅरेग्राफचे शब्द पाहिलेले आहेत. तुझा टास्क आहे हे वर्ड्स तू ऐकलास आता आणि त्याच्यावर 2-3 प्रश्न दिलेत मी, ते तुला सोडवायचे आहेत आणि पुढचे पूर्ण पॅरेग्राफ्स तुला रीड करायचे आहेत. त्याच्यातले अवघड शब्द तुला लिहायचे आहेत एका पेजवर. त्याचे मिनिंग आपण उद्या डिस्कस करूया आणि थोडेफार अजून प्रश्न आपण उद्या डिस्कस करूया. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरेंनी विनंती केली की अलाउ मी टू गो ऑन दिस कॅम्पेन. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता, ते त्यांच्या डोळ्यात रुतत होतं. एखाद्या थॉर्नप्रमाणे बाजूला लागलेल्या काट्याप्रमाणे तो त्यांच्या डोळ्यात चुभत होता. म्हणून त्यांनी तो रिकॅप्चर करण्याचा प्लॅन बनवला. त्या प्लॅनसाठी कुणाला कामगिरी सोपवावी तर तानाजी मालुसरे पुढे आले आणि तानाजी मालुसरेंना ही कामगिरी सोपवण्यात आली. पुढे तानाजी मालुसरे कशा पद्धतीनं हा किल्ला जिंकतात ते बघूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तू हा पूर्ण चॅप्टर वाचणार आहेस आणि पुढच्या पॅरेग्राफचे अवघड शब्द एका पेजवर काढणार आहेस. आणि एक महत्त्वाची असाइनमेंट, इथपर्यंतच्या वाचलेल्या पॅरेग्राफमधून तुला 3 प्रश्न बनवायचे आहेत. कोणतेही बनव, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द फॉलोइंग, असे कुठलेही 3 प्रश्न तुला बनवायचे आहेत. युअर टास्क सॉल्विंग दोज क्वेश्चन्स अँड प्रिपेरिंग 3 क्वेश्चन्स. ओके, बाय बाय.